Hello student, in standard 10, subject science 2, chapter number 3, life processes in living organism part 2. In this chapter, we are learning about the various topic. In this segment, menstrual cycle, modern technology of the reproduction and the reproductive health. These topic are considered. Menstrual cycle. Menstrual cycle is the naturally occurring repetitive changes in mature human female. या भागामध्ये आपण जे घटक पाहणार आहोत त्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल, ज्याचा अर्थ ऋतुचक्र किंवा आर्तव चक्र असा सुद्धा होतो, त्याला बोलीभाषेमध्ये मासिक पाळीसुद्धा म्हटलं जात असतं. तर याचा अर्थ की यौवना अवस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये होणाऱ्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने होणारी पुनरावृत्ती, त्यालाच आपण ऋतुचक्र असं म्हणतो. हे एक नैसर्गिक प्रक्रियेचे नियंत्रण 4 संप्रेरकांद्वारे होत असतं. ते संप्रेरके कोणती ती समजून घेऊया. पहिलं हार्मोन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH म्हणतात त्याला. दुसरं ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH. तिसरं एस्ट्रोजेन आणि चौथं प्रोजेस्टेरॉन. FSH आणि LH are the secreted from the pituitary glands and the estrogen and progesterone are secreted from ovary, ज्याला आपण अंडाशय असं म्हणतो. आकृतीत वरच्या भागामध्ये आपल्याला पिट्युटरी ग्लँड्स दिसत आहेत. त्या पिट्युटरी ग्लँड्समधून जे स्रवलं जात असतं FSH आणि LHS याचा सुद्धा भाग इथे दिसतो. त्यानंतर जी एक सेल आहे ती हळूहळू कशा पद्धतीने डेव्हलप होत जाते ते आपल्याला, आणि एस्ट्रोजनच्या मदतीने सुद्धा त्याच्यामध्ये त्याची वाढ ही होताना दिसते. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन यांचा सुद्धा त्याच्यावर कसा परिणाम होतो ते वरच्या आकृतीमध्ये दिसते. खाली त्याचा जो पिरियड ऑफ द मॅन्स्ट्रुएशन हा दाखवलेला आहे. 1 तारखेपासून तर साधारणपणे 28 तारखेपर्यंतचे भाग तिथे दिलेले आहेत. त्यामध्ये ती डेव्हलपमेंट तिथे दिलेली आहे. 28 नंतर तिथे तुम्हाला 1 अंक दिसतो, म्हणजे पुन्हा ती नव्याने सुरुवात आपल्याला त्याच्यात दिसते. तर अशा पद्धतीने ही आकृती आहे. ही आकृतीच्या खाली बघा, खालच्या दिशेला 1, 2, 3 असे 28 दिवसाचे भाग दिलेले आहेत. आणि त्यामध्ये त्याचा द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ द एंडोमेट्रियम, ओव्युलेशन पिरियड आणि पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ द ग्लँड्स ऑफ द एंडोमेट्रियम असे भाग तिथे दिसतात. तर हे मी आकृतीचं वर्णन तुम्हाला इथे करून सांगितलेलं आहे. एक नमुना म्हणून त्यांनी तशा तारखा घेतलेल्या आहेत. ॲक्च्युअली ते दिवस आहे, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, या पद्धतीने त्याचा विचार करावा. अन्यथा कॅलेंडरप्रमाणे नसतं ते, परंतु प्रत्येक स्त्रियांमध्ये ती वेगवेगळ्या तारखानुसार तो प्रकार हा असू शकतो. An ovarian follicle develops along with the oocytes present in the due to effect of FSH, and this developing follicle secretes estrogen. थोडक्यात अंडाशयामध्ये असलेल्या पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशींचा विकास केला जात असतो. त्यातून काही संप्रेरकांची मदत होत असते. एस्ट्रोजन संप्रेरक त्यातून स्रवत असतात. नंतर त्याच्या प्रभावामध्ये अंतस्तराची आणि म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये एक स्तर लावला जातो आणि त्याची निर्मिती आणि वाढ होत असते. आणि ही वाढ पूर्ण झाल्यानंतर ती अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते आणि हे प्रोटेक्टिव्हली तिथे ठेवलं जात असतं. आणि तिथे सुद्धा संप्रेरकाच्या मदतीने त्याच्यामध्ये ओव्युलेशन म्हणजे अंडमोचन हे होण्याची प्रक्रिया होत असते. आणि ह्या अंडाशयामध्ये फुटलेल्या आणि आता रिकाम्या असलेल्या पुटिकेपासून, म्हणजे त्याला कॉर्पस लिथियम असं म्हणतात, प्रतिपिंड तयार होत असतं आणि यातून आपल्याला प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होत असते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्रवतात आणि गर्भाशयाचे अंतस्तर
जे भ्रूण वाढणार असतं त्याच्या रोपणासाठी तयार होत असतं. आता अंडपेशीचं जर फलन झाल्यास तिथे युग्मनचं रोपण होत असतं. म्हणजे झायगोट फॉर्मेट होऊन गेल्यावर जर त्याचे स्पर्म आले, त्या स्पर्मच्या मदतीने तिथे फलन क्रिया होते आणि त्याच्यातून फलन जर झाले नाही तर त्याचं रूपांतर हे कॉर्पस ॲल्बिकॅनमध्ये होतं, म्हणजे श्वेतपिंडामध्ये होतं आणि तेच बाहेर टाकलं जात असतं. ह्या संप्रेरकाचा जो गर्भाशयाच्या अंतःस्थरामध्ये ज्याचा जर वापर झाला नाही तर त्याचा ऱ्हास होऊ लागतो आणि त्या उती आणि ज्या अफलित अंडपेशी असतात ते योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जातात आणि यालाच आपण मासिक पाळी असे म्हणत असतो. म्हणजे साधारणपणे हा जो रक्तस्राव असतो तो 5 दिवस हा सुरू असतो आणि ही प्रत्येक महिन्यात ही क्रिया पुन्हा पुन्हा होत असते. पण मात्र जेव्हा अंडपेशीचं फलन होतं आणि तयार झालेला जर भ्रूण रोपण झाला तेव्हा अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते, तोपर्यंत ती होत नाही. ऋतुस्रावाच्या या काळामध्ये स्त्रीला रक्तस्राव आणि वेदना होत असतात. ती अशक्त आणि संसर्ग होईल अशा नाजूक अवस्थेमध्ये असते, त्यामुळे काळजी घ्यायला हवी. त्यावेळेस त्यांना विश्रांती आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सोयीची गरज असते. आता पुढचा घटक रिप्रोडक्शन अँड द मॉडर्न टेक्नॉलॉजी, म्हणजे प्रजननाची आधुनिक तंत्रे काय असू शकतात. तर काही मेथड्स आहेत, काही पद्धती आहेत. त्या मेथडमध्ये आपल्याला ऐकलं असेल आपण की विट्रो फर्टिलायझेशन एक प्रोसेस असते, म्हणजे त्याला IVF तंत्रज्ञान. दुसरं आहे सरोगेसी. तिसरं आहे स्पर्म बँक किंवा सिमेन बँक. अशा या तीनही पद्धती ह्या आधुनिक आलेल्या आहेत. IVF म्हणजे काय, एक काचनलिकेमध्ये होणारं एक फलन असतं आणि म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीसारखा प्रकार तो असतो. काचनलिकेमध्ये फलन घडून तयार केलेला भ्रूण योग्य वेळी त्या दाम्पत्याच्यातील जी स्त्री असेल तिच्या गर्भाशयात रोपण करण्याची प्रक्रिया ही होत असते. ही टेस्ट ट्यूबची आकृती इथे दिसते. टेस्ट ट्यूबमध्ये अशा पद्धतीने फलन क्रिया ही घडून आणले जात असते. त्या सुईच्या माध्यमाने त्या स्पर्म हा सोडला जात असतो. म्हणजे ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होत नसतं त्यांच्यासाठी ह्या मेथड्स या उपयोगी आणल्या जात असतात. दुसरी मेथड आहे सरोगेसी. सरोगेसी म्हणजे त्याला आपण भाडोत्री मातृत्व असं म्हणू शकतो. सरोगेट मदर प्रकार असतो. तर ज्या स्त्रियांना मूलबाळ होण्यासाठी अतिशय प्रॉब्लेम असतो, सम वुमन हॅव द प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटेरस. सच वुमन कॅन टेक द हेल्प ऑफ द मॉडर्न रिमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज अ सरोगेसी. गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयामधून अंडपेशी मिळवले जातात आणि या अंडपेशीचं काचनलिकेमध्ये म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडून आणले जाते आणि यातून तयार झालेला जो भ्रूण असतो तो दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण करण्याची ही प्रक्रिया असते. हे सर्वांनाच करता येत नाही. ज्यांचं गर्भाशय रोपणक्षम नसतं त्यांच्यासाठी ही सुविधा असते. शिवाय याला कायदेशीररित्या आता बंधन आणलेले आहेत आणि अनेक अटी टाकून त्या गोष्टी केल्या जात असतात. डॉक्टरच्या नियंत्रणामध्येच ह्या सगळे करार केले जात असतात. सरोगेट मदरला सुद्धा एक प्रकारचं प्रोटेक्शन असतं. अशा पद्धतीने ते केलं जात असतं. तिसरं टेक्निक आहे ते म्हणजे स्पर्म बँक किंवा सिमेन बँक त्याला म्हणतात. वीर्य पेढी जशी एक बँक असते त्यामध्ये देर आर द व्हेरियस प्रॉब्लेम इन द स्पर्म प्रोडक्शन in case of the many men, so as to have the children in case of such couple. New concept of the sperm bank has been introduced. This concept is similar to the blood bank. The semen ejaculated by the desired man is collected after their through physical and medical checkup and stored in the sperm bank. काही पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीत काही अडचणी असतात तेव्हा ही पद्धत वापरली जाते. पित्याने किंवा दात्याने सक्लित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते आणि या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्रज्ञाने ती फलित केली जात असते आणि मग त्यांना तशा पद्धतीने अपत्य प्राप्त होत असतं. पुढील टॉपिक म्हणजे ट्विन्स, म्हणजे त्याला आपण जुळे असं म्हणतो. जुळी मुलं होणे, त्यातले काही प्रकार आपण आता इथे समजून घेऊया.
Twins are the two embryos that develop simultaneously in the same uterus, producing two offspring. ज्यावेळी गर्भाशयामध्ये दोन भ्रूणांची एकदम वाढ होत असते आणि त्यातून दोन अपत्य जन्मास येतात त्यांना आपण जुळी असं म्हणतो किंवा ट्विन्स असं म्हणतो. त्याचे दोन प्रकार आहेत. ते कोणते? तर मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. म्हणजे एक युग्मनीज जुळे आणि द्वियुग्मनीज जुळे. Monozygotic twins form from the single embryo. These twins are exactly alike and are of the same gender. If within the 8 days of the zygote formation during the embryonic development, cell of that embryo are divided into two groups, then monozygotic twins are formed. म्हणजे ही जुळे तंतोतंत सारखी असतात. नेक्स्ट प्रकार जो आहे तो म्हणजे सायामीज ऑर द कॉन्जॉइंट ट्विन्स. म्हणजे काय? द सम पार्ट्स ऑफ द बॉडी जॉईंट टू इच अदर आर कॉल्ड ॲज अ सयामीज. म्हणजे काही जुळे जे असतात ते एकमेकांना जोडलेले पण असतात. तर त्याला नंतर ते ऑपरेट करून त्यांना सेपरेट केलं जात असतं. त्यात ते दगावण्याची पण शक्यता असते. द सायामीज ट्विन्स आर द फॉर्म इफ द एम्ब्रियॉनिक सेल्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. 8 days after the zygote formation, such twins may also have the some organ in the common. यांच्यामध्ये दोघांमध्ये एक सारखे सारखे अवयव हे असू शकतात, कॉमन असतात. त्यातला दुसरा प्रकार म्हणजे डायझायगोटिक ट्विन्स. वेन टू oocytes आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन अँड बोथ आर द फर्टिलाइज्ड बाय द टू सेपरेट स्पर्म्स, then there is a formation of the dizygotic twins. These twins are the formed due to the two embryos that are separately implanted in the uterus. Such twins are genetically different and may be the same or the different by the genders. ज्यावेळी स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन अंडपेशी बाहेर पडतात आणि दोन वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्या फलित होत असतात तेव्हा अशा प्रकारचा युग्मनस तयार होत असतो. हे जेनेटिकली आणि लैंगिकदृष्ट्या समानी असतील आणि वेगवेगळी सुद्धा असू शकतात ही जुळी प्रकार. तर हे दोन्ही युग्मनांचं दोन भ्रूण तयार होऊन दोन्हींचं गर्भाशयामध्ये रोपण होत असतं आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर जी जुळी असतात ती अपत्य जन्माला येत असतात. पुढचा घटक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि त्यानंतर आपण जे पॉप्युलेशन एक्सप्लोजन या दोन्ही घटकांवर बोलणार आहोत. रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत म्हणता येईल देर इज अ लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इन इंडिया. द सोशल कस्टम, ट्रॅडिशन, इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा कीप्स द सोसायटी अंडर द प्रेशर. देर इज ऑलवेज इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमन. आरोग्य आपण म्हणूया शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असणे म्हणजेच त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. आपल्या देशामध्ये लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता नाही, कारण आपला मोठा समाज वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञानता आणि संकोच या अशाखाली दबलेला असतो. स्त्रियांच्या सर्वच आरोग्याविषयी विशेषतः अनास्था आपल्याला लोकांमध्ये दिसून येते. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी गुप्तांगांची स्वच्छता पाळणे हे महत्त्वाचं आहे. सायफिलिस आणि गोनोरिया हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत. सायफिलिस आणि गोनोरियाची लक्षणं आपण समजून घेऊया. तर सायफिलिसमध्ये काय होतं की शरीरावर आणि गुप्तांगावर विशेष करून आणि इतर ठिकाणी सुद्धा चट्टे पडतात, पुरळ येते, ताप येतं, सांधे दुखतात आणि केस गळण्याची क्रिया होत असते. गोनोरियामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्याची लक्षणं लघवी करताना आग होणे व वेदना होणे, शिश्न आणि योनी मार्गातून पू स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे यावर सूज येत असते. यातला शेवटचा टॉपिक म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, ज्याला आपण लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतो. विस्फोटचा अर्थ काय की अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढ होणे, यालाच आपण विस्फोट असं म्हणत असतो लोकसंख्येचा. तर भारतामध्ये लोकसंख्या खूप झपाट्याने वाढते, त्यामुळे वाढती बेरोजगारी आणि दरडोई उत्पन्न आणि कर्ज, म्हणजे दरडोई म्हणजे काय, प्रत्येक माणसाच्या
उत्पन्नासाठी आणि त्याला जे कर्जासाठी जो आर्थिक विनिमय होत असतो, म्हणून त्याला दरडोई शब्द वापरतो आपण. नैसर्गिक साधन संपत्तीवरील जो ताणसुद्धा आलेला असतो, त्याला लागणारं अन्न, वनस्पती असतील, तर असा सुद्धा प्रकार हा की समस्या निर्माण करू शकतो. त्यांना राहण्याची पण सुविधा केली पाहिजे. यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. यासाठी काय करायला पाहिजे, तर कुटुंब नियोजन हा एक लोकसंख्येला आळा घालण्यासाठीचा प्रकार आपल्याला सांगता येईल. चौकटीत दिलेल्या मुद्द्याप्रमाणे आपल्याला डिस्कस करता येईल की वी हॅव टू फेस द व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट, डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम and increasing the loan, stress on the natural resources. There is only one solution for all such problems, and it is a population control. Family planning is essential for this. तर अशा पद्धतीने आपण विविध मुद्द्यांचा इथे विचार केलेला आहे. सर्व मुद्दे तुम्ही तुमच्या वहीत लिहा. याच्यावर तुमचीही मतं तुम्ही टाकू शकतात जेव्हा प्रश्न विचारले जातात, आणि त्यावर आधारित असणारे जे शॉर्ट नोट्स असतील, लहान प्रश्न असतील, ते विचारले जातात. रिप्रोडक्शन आणि हेल्थवर सुद्धा अद्ययावत जी माहिती आहे ती तुम्हाला मिळवली आणि ती लिहिली तरी चालते. तर अशा पद्धतीने इथे आपण हा भाग संपवूया.